नमस्कार मैत्रिणींनो, अनेकदा नात्यामध्ये अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला जाणवू लागतं की आपण समोरच्या व्यक्तीसाठी जणू अदृश्य झालो आहोत. तुम्ही मनापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असता, नात्याबद्दल, भविष्याबद्दल किंवा अगदी रोजच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. तुम्हाला त्या व्यक्तीशी संवाद साधायचा असतो, पण समोरून मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत थंड असतो. ती व्यक्ती मग तो तुमचा पार्टनर असो किंवा आयुष्यातील कोणतीही महत्त्वाची व्यक्ती असो, ती स्वतःच्या मोबाईलमध्ये, कामामध्ये, टीव्ही पाहण्यात किंवा मित्रांमध्ये व्यस्त असते. ती तुमच्याकडे न बघता नुसतंच हो किंवा हा म्हणून तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी मनात येणारी चीड, अगतिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होणारा मानसिक त्रास प्रत्येक स्त्रीला आतून पोखरत असतो. मग तुम्ही घरात राहून संपूर्ण कुटुंब सांभाळणारी गृहिणी असा, ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणारी नोकरदार महिला असा किंवा कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी असा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात सर्वोच्च महत्त्व देतो आणि तीच व्यक्ती आपल्या शब्दांना, आपल्या अस्तित्वाला कवडीचीही किंमत देत नाही, तेव्हा मनाला होणाऱ्या जखमा खूप खोल असतात. आपल्याला असं वाटू लागतं की माझं काय चुकलं, मी तर या नात्याला टिकवण्यासाठी, ते सुंदर बनवण्यासाठी एवढे प्रयत्न करते, मग माझ्याच भावनांची अशी किंमत का? तुमच्यासोबतही असं कधी घडलंय का? तुमचंही म्हणणं कधी समोरच्या व्यक्तीने असं अर्धवट ऐकून सोडलंय का? मला खाली कमेंट करून आत्ताच नक्की सांगा, कारण तुमच्या मनातील हीच अस्वस्थता दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका नव्या प्रकाशासारखं काम करेल. आज आपण मानवी मनाचं आणि सायकोलॉजीचं असं एक सत्य समजून घेणार आहोत, जे कदाचित आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 अत्यंत शक्तिशाली सायकोलॉजिकल ट्रिक्स पाहणार आहोत, ज्याचा योग्य वापर केला तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या शब्दाची किंमत कळेलच, पण त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलेल. यामध्ये जी चौथी ट्रिक आहे ती तर सायकोलॉजीच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि जगातल्या सर्वात हुशार महिला वापरत असलेली अत्यंत गुप्त पद्धत मानली जाते, जी कोणत्याही दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते. त्यामुळे प्रत्येक मुद्दा अतिशय शांतपणे आणि समजून घेऊन ऐका, कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या नात्याला एक सन्मानजनक दिशा देणारा मार्ग आहे. हे सगळं समजून घेण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल की समोरची व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष का करते? लोक ऐकत का नाहीत? यांच्या मागे कोणतं वैज्ञानिक कारण आहे का? सायकोलॉजी असं सांगते की प्रत्येक व्यक्तीची संवाद साधण्याची आणि माहिती स्वीकारण्याची पद्धत खूप वेगळी असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कामात, विचारात किंवा स्वतःच्या मानसिक जगात व्यस्त असते, तेव्हा त्याचा मेंदू दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी जागा ठेवत नाही. उदाहरणार्थ, ती व्यक्ती जेव्हा एखादा महत्त्वाचा फोन कॉल करत असते किंवा ऑफिसच्या तणावात असते, नेमक्या त्याच वेळी जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलायला जाता, तेव्हा त्यांना तुमच्या शब्दांचा त्रास व्हायला लागतो. त्यांना असं वाटतं की त्यांच्या शांततेत किंवा त्यांच्या वैयक्तिक स्पेसमध्ये कोणीतरी अडथळा आणत आहे. या फरकामुळे नात्यात पहिला गैरसमज निर्माण होतो. एका बाजूला स्त्रीला वाटतं की तो मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीला वाटतं की मला नको त्यावेळी त्रास दिला जातोय. जेव्हा हा फरक आपण समजून घेत नाही, तेव्हा नात्यामध्ये संवादाऐवजी वादाची ठिणगी पडते आणि अंतर अजून वाढू लागतं. मानसशास्त्राचा हा नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या वेळेची आणि शब्दांची किंमत स्वतःच्या वागण्यातून समजावून सांगत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरणारच नाही. नात्यात स्वतःचे स्थान आणि स्वतःचा शब्द कसा वजनी करायचा, हेच आपल्याला या पुढील ट्रिक्समधून शिकायचे आहे. आता आपण त्या पहिल्या महत्त्वाच्या ट्रिककडे वळूया, ज्याला सायकोलॉजीमध्ये शांततेची ताकद किंवा रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करणे असं म्हटलं जातं. अनेकदा काय होतं, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा आपल्याला साहजिकच राग येतो. आपण मोठ्या आवाजात बोलायला लागतो, टोमणे मारतो किंवा जुन्या गोष्टी उकरून काढतो. मानसशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही ओरडता किंवा राग व्यक्त करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला एक मानसिक संरक्षण कवच मिळतं. त्यांना वाटतं की हिची तर नेहमीच अशीच चिडचिड सुरू असते, यात काही नवीन नाही. म्हणजेच तुमचा राग आणि तुमची चिडचिड त्याच्या दुर्लक्ष करण्याच्या वागण्याला अजून जास्त बळ देते आणि ते स्वतःला बरोबर मानू लागतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती सर्वात जास्त चिडतो किंवा ओरडतो
तो स्वतःची मानसिक ताकद गमावून बसतो आणि समोरचा माणूस निर्धास्त होतो. याऐवजी जर तुम्ही नेमके उलटे केले तर समजा तुम्ही काहीतरी महत्त्वाचं सांगत आहात आणि समोरची व्यक्ती मोबाईल स्क्रोल करत हा करते आहे, तर अशा वेळी अचानक पूर्णपणे शांत व्हा. तिथे एक सेकंदही न थांबता, वाद न घालता अत्यंत शांतपणे तिथून उठून निघून जा आणि स्वतःच्या कामात व्यस्त व्हा. तुमच्या चेहऱ्याकडे राग, चीड किंवा निराशा न दाखवता एकदम शांत, गंभीर आणि सामान्य राहा. जेव्हा तुम्ही रोजच्या सारखा वाद घालत नाही, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये एक मोठा सायकोलॉजिकल ट्रिगर होतो. त्यांना आश्चर्य वाटतं की आज ही चिडली का नाही, आज हिने नेहमीसारखं भांडण का केलं नाही. ही अचानक आलेली शांतता समोरच्या व्यक्तीला आतून अस्वस्थ करते. आपला मोठा आवाज जे काम करू शकत नाही, ते काम तुमची ही गंभीर शांतता एका मिनिटात करून दाखवते. ती व्यक्ती स्वतःहून विचार करायला लागते की नक्की काय घडलंय आणि तिचं लक्ष तुमच्याकडे जातं. यालाच म्हणतात परिस्थितीची सूत्रे पूर्णपणे स्वतःच्या हातात ठेवणे. या शांततेच्या वापरासोबतच दुसरी अत्यंत महत्त्वाची ट्रिक येते, ती म्हणजे संवादाची योग्य वेळ आणि योग्य मानसिक स्थिती निवडणे. आपल्यापैकी अनेक जण ही खूप मोठी चूक करतात, जेव्हा समोरची व्यक्ती आधीच कामावरून थकून भागून आलेली असते किंवा जेव्हा ती एखाद्या मानसिक, आर्थिक किंवा वैयक्तिक तणावात असते. नेमक्या त्याच वेळी आपण नात्यातल्या समस्या किंवा आपल्या मनातल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात करतो. मानसशास्त्रानुसार जेव्हा मानवी मेंदू आधी स्ट्रेसमध्ये असतो, तेव्हा त्याची नवीन माहिती स्वीकारण्याची किंवा कुणाचं ऐकून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली असते. अशा वेळी तुम्ही कितीही महत्त्वाची आणि योग्य गोष्ट सांगितली तरी समोरच्या व्यक्तीला त्याचा फक्त रागच येतो किंवा ती पूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल तर समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती ओळखायला शिका. जेव्हा वातावरण हलकं फुलकं असतं, दोन्ही बाजूने शांतता असते, तेव्हा संवादाला सुरुवात करा. संवादाची सुरुवात करताना कधीही तुमचं नेहमीच असं असतं अशा आरोपांनी किंवा नकारात्मक शब्दांनी करू नका. त्याऐवजी मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, जेव्हा तुम्ही मोकळे असाल तेव्हा आपण बोलूया, अशा पद्धतीने सांगा. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला वेळेची निवड करण्याची मुभा देता, तेव्हा ते मानसिकदृष्ट्या तुमचं ऐकण्यासाठी तयार होतात आणि तुमच्या शब्दांना गांभीर्याने घेतात. एक समजूतदार आणि खंबीर स्त्री कधीही संवादासाठी मागे लागत नाही, तर ती संवादासाठी योग्य वातावरण आणि वेळ स्वतःच्या पद्धतीने निर्माण करते. आता या 2 ट्रिक्स तर केवळ एक सुरुवात होती, पण यानंतर येणारी जी चौथी ट्रिक आहे, जी समोरच्या व्यक्तीला खरोखरच विचार करायला भाग पाडते, ती येते येण्यापूर्वी आपण तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी समजून घेऊया. तिसऱ्या सायकोलॉजिकल ट्रिकला म्हणतात द पुल स्ट्रॅटेजी, म्हणजे शब्दापेक्षा स्वतःच्या वर्तनाचा वापर करणे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा आपण नकळत त्यांच्या मागे मागे धावायला लागतो. आपण त्यांना वारंवार फोन करतो, मेसेज करतो किंवा ते घरात जिथे असतील तिथे त्यांच्याशी बोलण्याचा, स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न करतो. सायकोलॉजीमध्ये याला एक मानवी नियम मानला जातो की तुम्ही जितकं कुणाच्या मागे धावणार तितकंच ती व्यक्ती तुमच्यापासून दूर पळणार. कारण मानवी स्वभावाला ज्या गोष्टी सहज, हक्काने आणि गरजेपेक्षा जास्त मिळतात त्यांची किंमत नकळत कमी वाटू लागते. मानसशास्त्राचा हा सुवर्ण नियम सांगतो की तुमची उपलब्धता जेवढी जास्त असेल तेवढी तुमच्या शब्दांची किंमत कमी होईल. इथे तुम्हाला तुमची पद्धत बदलायची आहे. त्यांच्या मागे लागणं, सतत एकाच गोष्टीचे टोमणे लावणं पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी स्वतःला इतकं व्यस्त, स्वतंत्र आणि सकारात्मक करा की त्यांना तुमची कमतरता भासू लागेल. स्वतःचे छंद जोपासा, नवीन गोष्टी शिका, वाचन करा, स्वतःच्या प्रगतीवर किंवा विकासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा समोरच्या व्यक्तीला दिसेल की तुमच्या आनंदासाठी किंवा तुमच्या वेळेसाठी तुम्ही आता त्यांच्यावर मुळीच अवलंबून नाही आहात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची उत्सुकता आणि तुमच्याबद्दलचा आदर निर्माण होतो. त्यांना जाणवू लागतं की ज्या व्यक्तीला आपण गृहीत धरलं होतं ती आता आपल्याशिवाय स्वतःच्या आयुष्यात आनंदी, खंबीर आणि स्वतंत्र आहे. हा मानसिक धक्का समोरच्या व्यक्तीला तुमच्या जवळ येण्यास आणि तुमचं ऐकण्यास प्रवृत्त करतो. आता आपण त्या चौथ्या आणि सर्वात शक्तिशाली ट्रिककडे आलो आहोत, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते आणि ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. या ट्रिकला म्हणतात
थेट, स्पष्ट आणि मर्यादित संवाद. मानवी मानसशास्त्राचा एक खूप मोठा नियम आहे की लोकांना गोल घालून बोललेलं, टोमणे मारून बोललेलं किंवा संकेतांमध्ये बोललेलं कधीच समजत नाही. अनेकदा महिलांना असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या शांत राहण्यावरून किंवा माझ्या वागण्यावरून समोरच्याला समजायला हवं की मी नाराज का आहे. अनेकदा महिलांना असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या शांत राहण्यावरून किंवा माझ्या वागण्यावरून समोरच्याला समजायला हवं की मी का नाराज आहे किंवा मला काय हवे आहे. पण प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीचा मेंदू तसा विचार करू शकत नाही. तुम्ही जर तोंड फुगवून बसलात तर त्यांना फक्त एवढंच वाटेल की तुमची चिडचिड सुरू आहे, पण त्यामागचं खरं आणि मूळ कारण त्यांना कधीच समजणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बाजारातून एखादी वस्तू आणायची असेल तर घरात वस्तू संपल्यात, कोणाला काही काळजीच नाही असे टोमणे मारण्याऐवजी मला संध्याकाळी ही वस्तू आणून हवी आहे असे स्पष्ट सांगा. भावनांचा पसारा मांडण्याऐवजी किंवा जुना इतिहास काढण्याऐवजी अत्यंत स्पष्ट, थेट आणि मोजक्या शब्दात सांगा. जेव्हा तुम्ही तुमचे शब्द स्पष्ट, थेट आणि शांत ठेवता तेव्हा समोरच्या व्यक्तीला नक्की काय करायचं आहे हे समजतं आणि तिथे वाद घालण्यास जागा उरत नाही. सायकोलॉजीनुसार थेट संवादामुळे नात्यातले मोठे मोठे गैरसमज एका फटक्यात दूर होतात आणि तुमची प्रतिमा एका परिपक्व आणि खंबीर स्त्रीची बनते. 5वी आणि शेवटची सायकोलॉजिकल ट्रिक समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाशी आणि तुमच्या शब्दांच्या मांडणीशी संबंधित आहे. ज्याला कौतुकाचे मानसशास्त्र असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात एक सुप्त इच्छा असते की तिच्या हक्काच्या माणसाने तिचा आदर करावा, तिच्या चांगल्या गोष्टीची नोंद घ्यावी. जेव्हा एखाद्या नात्यात सतत फक्त चुका काढल्या जातात, सतत कमतरता दाखवल्या जातात, तेव्हा ती व्यक्ती समोरच्या स्त्रीपासून मानसिकदृष्ट्या दूर जाऊ लागते आणि तिचे शब्द ऐकणे पूर्णपणे बंद करते. जर तुम्हाला तुमचं म्हणणे ऐकून घ्यायचं असेल तर आधी नात्यातील चांगल्या गोष्टींना आणि त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांना दाद द्यायला शिका. जेव्हा ते एखादी छोटी गोष्टही नात्यासाठी किंवा तुमच्यासाठी चांगली करतील तेव्हा तुम्ही हे खूप छान केलं, मला या गोष्टीचा मनापासून आनंद झाला अशा शब्दात व्यक्त व्हा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला महत्त्वाची आणि आदराची जाणीव करून देता तेव्हा ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडली जाते आणि एकदा का समोरची व्यक्ती भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडली गेली की ती तुमच्या शब्दांचा कधीही अनादर करत नाही. स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का न लावता जेव्हा तुम्ही शब्दांची मांडणी सकारात्मक ठेवता तेव्हा ते नातं खूप मजबूत होतं. लक्षात ठेवा, कौतुक करणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ती नात्याला आपल्या बाजूने वळवण्याची एक अत्यंत हुशार आणि प्रभावी चाल आहे. या 5 ट्रिक समजून घेतानाच आपण नकळत नात्यात अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे समोरची व्यक्ती अजून जास्त लांब जाते आणि आपल्या शब्दाकडे दुर्लक्ष करते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा काय होतं, वाद सुरू झाला की आपण जुन्या अनेक गोष्टी उकरून काढतो. तुम्ही तेव्हाही असंच केलं होतं, तुमचं नेहमीचं असं असतं, तुमच्या घरचेही असेच आहेत, अशा प्रकारची वाक्य संवादाला एका मोठ्या युद्धात बदलतात. मानसशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी काढता तेव्हा समोरची व्यक्ती बचावात्मक मोडमध्ये जाते. मग ती तुमचं ऐकण्याऐवजी स्वतःला बरोबर कसं सिद्ध करायचं याच विचारात गुंग होते आणि संवाद तिथेच संपतो. दुसरी मोठी चूक म्हणजे सतत नकारात्मक टोमणे मारणे. टोमण्यांमुळे माणसाचा सुसंवाद संपतो आणि नात्यात केवळ कटुता उरते. जर तुम्हाला खरंच नातं सुधारायचं असेल तर आजच्या समस्येवर आजच बोला. जुना इतिहास किंवा इतर लोकांना मध्ये आणू नका. स्वतःचे स्थान टिकून ठेवण्यासाठी नेहमी सध्याच्या मुद्द्यावर ठाम राहणे गरजेचे असते. या संपूर्ण सायकोलॉजीचा आणि व्हिडिओचा सर्वात शेवटचा, अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी संदेश आता नीट समजून घ्या. समोरची व्यक्ती तुमचं ऐकत नाही कारण कुठेतरी तुम्ही स्वतःला त्यांच्या नजरेत सहज उपलब्ध केलं आहे. तुम्ही त्यांच्या प्रत्येक चुकीच्या वागण्याला सहन करता, त्यांच्या दुर्लक्षाकडे डोळेझाक करता, स्वतः रडत बसता आणि स्वतःच्या आत्मसन्मानाची तडजोड करता. सायकोलॉजीचा एक वैश्विक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत हे जग किंवा ती समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांना कधीच किंमत देणार नाही. आपली किंमत काय आहे हे या जगाला ओरडून सांगण्याची गरज नाही, तर ते तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसले पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिका, ज्याला आपण सेल्फ लव्ह म्हणतो.
तुमच्या आनंदाची, तुमच्या मनशांतीची चावी दुसऱ्या कोणाच्याही हातात देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल, स्वतःच्या मतांवर किंवा निर्णयावर खंबीर राहाल, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपोआपच समजेल की या स्त्रीला गृहीत धरून चालणार नाही. हिच्या शब्दांना आणि विचारांना किंमत द्यावीच लागेल. नातं नक्कीच महत्त्वाचं असतं, पण ते टिकवताना स्वतःचं अस्तित्व, स्वतःची प्रगती आणि आत्मसन्मान गमावून चालत नाही. कोणतंही नातं हे तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठं असू शकत नाही. जेव्हा तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास, हा खंबीरपणा आणि स्वतःबद्दलचा नितांत आदर दिसेल, तेव्हा दुर्लक्ष करणारी ती व्यक्तीही शांत होईल आणि तुमचं प्रत्येक वाक्य गांभीर्याने ऐकेल. जर तुम्हाला आजचा हा खंबीर संदेश मनाला भिडला असेल, हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण वाटला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या जवळच्या मैत्रिणीसोबत आणि गरजू व्यक्तीसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि अशा शक्तिशाली सायकोलॉजिकल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, खंबीर व्हा, स्वतःचे सामर्थ्य ओळखा आणि आपल्या नात्याला एका सुंदर, सुरक्षित आणि सन्मानजनक वळणावर घेऊन जा. धन्यवाद.